मृत्यूनंतर काय होतं हा कदाचित मानवाच्या इतिहासातील सर्वात मोठा सर्वात गूढ असा प्रश्न आहे. आज आपण याच प्रश्नाच्या दोन बाजूंवर नजर टाकणार आहोत. एक बाजू आहे विज्ञानाची आणि दुसरी आहे अनुभवाची. हा असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधीतरी पडतोच. चला तर मग या गूढ प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघूया. आपल्या या प्रवासाची सुरुवात आपण त्या गोष्टींपासून करणार आहोत ज्या आपल्याला दिसतात, ज्या मोजता येतात, ज्या सिद्ध करता येतात. म्हणजेच विज्ञानाच्या नजरेतून मृत्यूनंतर शरीराचं नक्की काय होतं. या वैज्ञानिक वास्तवाचं सगळ्यात पहिलं आणि स्पष्ट लक्षण म्हणजे रिगर मॉर्टिस. ही मृत्यूची चौथी अवस्था मानली जाते, जिथे शरीर पूर्णपणे ताठर बनतं. पण हे शरीर असं ताठ का होतं यामागे कोणतीही गूढ गोष्ट नाही आहे. उलट एक अगदी ठरलेली काटेकोर अशी केमिकल रिॲक्शन आहे. चला ती जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. हे सगळं कसं एका मागोमाग एक घडतं, जणू काही डॉमिनोज पडतायत. सगळ्यात आधी श्वास थांबतो, म्हणजे शरीराला ऑक्सिजन मिळणं बंद. मग काय होतं की शरीराला ऊर्जा देणारी जी फॅक्टरी आहे म्हणजे ATP ती बंद पडते. आता ऊर्जाच नसेल तर कॅल्शियम स्नायूंमध्ये पसरायला लागतं आणि मग स्नायूंमध्ये जे बंद असतात ना ॲक्टिन मायोसिन, ते एकमेकांना इतके घट्ट पकडतात की ती पकड सुटतच नाही आणि मग शरीर पूर्णपणे स्तब्ध होऊन जातं. आणि एकदा काही रासायनिक प्रक्रिया सुरू झाली की झालं. इट्स अ वन वे स्ट्रीट. परत येण्याचा मार्गच नाही. जोपर्यंत विघटन सुरू होत नाही तोपर्यंत स्नायू तशीच थाटर राहतात. विज्ञानाच्या दृष्टीने ही एक अटळ आणि अंतिम घटना आहे. पण थांबा, ही फक्त एक बायोलॉजिकल प्रोसेस नाहीये. याचं महत्त्व खूप मोठं आहे. शरीराचं हे केमिकल क्लॉक आपल्याला काही अशा गोष्टी सांगतं ज्याचा आपण विचारही केला नसेल. हे घड्याळ काम कसं करते माहितीये? साधारण 4 तासांनी शरीर ताठ व्हायला लागतं. 13 तासांच्या आसपास तर ते पूर्णपणे ताठ झालेलं असतं आणि मग हळूहळू साधारण 48 ते 60 तासात ही ताठरता कमी होते. आता विचार करा, फॉरेन्सिक सायन्ससाठी ही माहिती किती महत्त्वाची असेल. मृत्यूची नेमकी वेळ ठरवण्यासाठी हा क्रम खूप मदत करतो. आणि गंमत म्हणजे हे घड्याळ फक्त वेळेप्रमाणेच नाही तर एका ठराविक क्रमाने चालतं. 1811 मध्ये निस्टेन नावाच्या शास्त्रज्ञाने एक नियम सांगितला होता. त्यानुसार ही प्रक्रिया डोक्यापासून सुरू होते. सगळ्यात आधी पापण्या आणि जबडा, मग चेहरा, मान आणि असं करत करत ती पायांपर्यंत पोहोचते. पोलिसांच्या तपासासाठी हा किती मोठा क्लू असतो नाही का? आणि याचे उपयोग तर बघा किती वेगवेगळे आहेत. म्हणजे एका बाजूला फॉरेन्सिक सायंटिस्ट मृत्यूचं कोड सोडवण्यासाठी याचा वापर करतात आणि दुसऱ्या बाजूला चक्क मांस उद्योगात मांस मऊ राहावं यासाठीच याचा ज्ञानाचा वापर केला जातो. म्हणजे बघा, एकच वैज्ञानिक सत्य पण त्याचे उपयोग किती भिन्न. ठीक आहे, म्हणजे शरीर काही रासायनिक नियमांनी बांधलेलं आहे हे तर आपल्याला कळलं. पण इथेच सगळं संपतं का? आपण म्हणजे फक्त हे शरीर आहोत का? या सगळ्या केमिकल रिॲक्शन्सच्या पलीकडे आपल्या जाणीवेचं, आपल्या चेतनेचं काय होतं? ही कहाणी खरंच इथे संपते? आणि हाच प्रश्न आपल्याला या कथेच्या दुसऱ्या आणि कदाचित जास्त गूढ भागाकडे घेऊन जातो. हा तो भाग आहे जो विज्ञान प्रयोगशाळेत मोजू शकत नाही. ही कहाणी आहे त्या लोकांच्या अनुभवांची जे मृत्यूच्या अगदी जवळ जाऊन परत आले आहेत. या अनुभवांना नियर डेथ एक्सपिरियन्स किंवा NDE असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर मृत्यूच्या दारात असताना किंवा अगदी जवळ असताना आलेला एक खूप वेगळा वैयक्तिक अनुभव. आणि यात अनेकदा शरीरापासून आपण वेगळे झालोय असं वाटतं. एका मुलाची ही गोष्ट आहे का? खरं तर अविश्वसनीय वाटेल. रुग्णवाहिकेत असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. पण साधारण 3 मिनिटांनी तो शुद्धीवर आला आणि मग त्याने जे सांगितलं ते ऐकून सगळेच थक्क झाले. त्या 3 मिनिटात डॉक्टरांनी काय काय केलं, ते एकमेकांशी काय बोलले, कोणती उपकरणं वापरली, हे सगळं त्याने अगदी अचूक सांगितलं. आता प्रश्न हा आहे की जर तो शरीरात नव्हता तर त्याने हे सगळं बघितलं कसं? अशा घटना आपल्याला विचार करायला भाग पाडतात. त्या एक शक्यता समोर ठेवतात की जरी शरीर निर्जीव झालं असेल, हृदयाचे ठोके थांबले असतील, तरीही आपली जाणीव, आपली चेतना कदाचित कार्यरत राहू शकते. ही गोष्ट विज्ञानाच्या आत्तापर्यंतच्या नियमांना एक मोठं आव्हान देते. आणि हा काही एका व्यक्तीचा अनुभव नाहीये. जगभरात लाखो लोकांनी असे अनुभव घेतले आहेत आणि त्यांच्या अनुभवांमध्ये आश्चर्यकारक साम्य आहे. म्हणजे स्वतःच्या शरीराला बाहेरून तरंगत पाहणं, एका तेजस्वी प्रकाशाच्या दिशेने बोगद्यातून प्रवास केल्यासारखं वाटणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अनुभव स्वप्नासारखा किंवा भासासारखा नसतो, तर तो त्यांना वास्तवापेक्षाही जास्त खरा वाटतो. तर आता आपल्यासमोर मृत्यूच्या 2 वेगवेगळ्या कहाण्या आहेत. एक आहे शरीराची, जी आपण प्रयोगशाळेत सिद्ध करू शकतो, आणि दुसरी आहे जाणीवेची, जी फक्त अनुभवता येते. मग या 2 वास्तवांना आपण एकत्र कसं जोडणार? ही स्लाइड बरोबर तेच दाखवतेय.
एका बाजूला आहे शरीर, एक अशी प्रक्रिया जी आपण ओळखू शकतो, जिचं निरीक्षण करू शकतो, एक रासायनिक प्रक्रिया. आणि दुसऱ्या बाजूला आहे जाणीव, एक असा अनुभव जो पूर्णपणे वैयक्तिक आहे, गूढ आहे, जो शब्दात मांडणंही कठीण आहे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. एक वास्तव आपण मोजू शकतो, लॅबमध्ये तपासू शकतो, पण दुसऱ्या वास्तवाला मोजायला आपल्याकडे कोणतंच साधन नाही. ते फक्त ज्याचा त्यालाच अनुभवता येतं. आणि शेवटी हाच एक मोठा प्रश्न उरतो, आपलं शरीर कुठे संपतं आणि आपलं स्वत्व, आपलं मीपण कुठे सुरू होतं? ही सीमारेषा नक्की आहे तरी कुठे? कदाचित याचं उत्तर शोधणं हाच या दोन्ही वास्तवांना समजून घेण्याचा एक मार्ग असेल.